सुरणाची भाजी बऱ्याचदा खाल्ली असेल, पण पालक सुरण कोणी कोणी खाल्ली तर पालक सुरणची भाजी खूप छान वाटते. जसं आपण पालक पनीर बनवतो त्या पद्धतीने. गावावरून आणलेला सुरण आहे आणि सुरण मोठा आहे, त्यामुळे अर्ध्या सुरणाची मी भाजी करते आणि अर्धा सुरण ठेवून देते, नंतर कधीतरी करता येईल. तर सुरण स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यानंतर छोटे बारीक पीस केले आणि कुकरला लावून घेतले. सुरण शिजल्यानंतर साल काढून घेतले आणि बारीक बारीक पीस करून फ्राय करून घेतले. तर फ्राय न करतो सुद्धा भाजी करता येते. गोल्डन कलर होईपर्यंत सुरण तळून घ्यायचा आणि त्याच तेलामध्ये मी आता भाजी फोडणी देते. तर तेच पण टाकलं, अद्रक लसूण कांद्याची पेस्ट, टमाटरची पेस्ट, ह्या सगळे मसाले छान असे शिजू द्यायचे. मसाल्याने तेल सोडल्यानंतर जे आपले रोजचे तिखट मीठ हळद मसाले आहेत ते टाकले. मसाले शिजल्यानंतर पालकची पेस्ट टाकली आणि थोडंसं आमचूर पावडर सुद्धा टाकून घ्यायचं, कारण सुरणाची भाजी गळ्याला खाजवते, तर खाज येऊ नये याच्यासाठी आमचूर पावडर टाकायचा आणि मसाले तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचे. तळलेल्या सुरणाच्या फोडी टाकल्या, 2 मिनिटं शिजू दिल्या, त्याच्यानंतर गरम पाणी टाकलं आणि जेवढा पाहिजे